दुर्वा पवार. मी आता 6वी मध्ये शिकते. आमच्या शाळेने स्वातंत्र्य दिनानिमित्त रोबोटिक्स स्पर्धेत 2025 मध्ये सहभाग घेतला आहे. आमच्या गटाचे नाव परिवर्तन गट आहे. आमच्या शाळेचे नाव जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा तोसे नंबर 1 तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग. आमच्या लॅबचे नाव जॉहिन AI रोबोटिक्स लॅब. आमच्या गटामध्ये इयत्ता 6वी व 7वीच्या विद्यार्थी सहभाग आहे. आम्ही ध्वजारोहणासाठी रेसिंग रोबोट तयार केला आहे. या रोबोटसाठी लागणारे साहित्य पुढीलप्रमाणे: L चॅनल, U चॅनल, U पिन, L पिन इत्यादी विविध मेटल्स वापरले आहेत. त्याचप्रमाणे मोटार, स्टॉप मोटार, व्हील, बॅटरी, रिमोट व टच सेन्सर हे आम्ही वापरलेले आहे. त्याचप्रमाणे तिरंगी झेंडा, कागदी झेंडा व धागा वापरलेला आहे. हा आहे आपला कीबोर्ड रोबोट. यामध्ये सेन्सर आणि ब्रेन मॉडेल्स वापरले आहेत. याला 2 बटन आहेत. यामध्ये आपण कोडिंग करून विविध कार्य करू शकतो, जसे की पुढे, मागे, डावीकडे, उजवीकडे. याचा वापर आम्ही ध्वजवाहक म्हणून केलेला आहे. तसेच यामध्ये आम्ही LED लाईटचा वापर करून तिरंगा तयार केला आहे. कॉर्की रोबोट पुढे, मागे, डावीकडे, उजवीकडे वळू शकतो. आणखी कॉर्कीचा वापर आम्ही ध्वजवाहक म्हणून केला आहे. रोबोटसाठी लागणारे साहित्य पुढीलप्रमाणे: इंट्रालिंक 9, इंट्रालिंक 5, इंट्रालिंक L7, टायर, व्हील, लाईफ आर्क आय सेन्सर, लाईफ आर्क टी सेन्सर, पाईपलाईन, ड्रेन, सर्व. आमच्या गावातील जिल्हा परिषद शाळेसारख्या ठिकाणी रोबोटिक्स आणि AI लॅब सुरू झाल्याने आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख झाली आहे. रोबोटिक्स लॅब गटकार्याला प्रोत्साहन देते. त्यामुळे आमच्यामध्ये सहकार्य, संवाद आणि चिकाटी वाढते. स्वतःचे रोबोट तयार करण्याची संधी मिळाली. सेन्सर, मोटार व कोडिंगचा वापर करून रोबोट कसा चालतो हे प्रत्यक्ष अनुभवता आले. टीमवर्क, समस्या सोडवण्याची पद्धत आणि नवनवीन कल्पना सुचवण्याची सवय लागली. चूक झाली तरी ती दुरुस्त करून पुन्हा पुढे जाण्याचा आत्मविश्वास वाढला.